हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये आज आपण कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा घरी पाहुणे वगैरे येणार असेल तर आपण आवर्जून करणारा पदार्थ म्हणजे गुलाबजाम. आज आपण मऊ रसरशीत आणि परफेक्ट गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत. पाकात टाकतात न चिरता आजपर्यंत पाक मोडलेले मऊ रसरशीत गुलाबजाम कसे बनवायचे यासाठी परफेक्ट टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण ते गुलाबजाम पाकामध्ये टाकले की ते विरघळतात किंवा त्याला असे चिरा वगैरे जातात, असे क्रॅक क्रॅक वगैरे जातात. तर ते होऊ नये यासाठी मी या व्हिडिओमध्ये अशा खास टिप्स सांगितलेल्या आहे. तशा प्रकारे तुम्ही गुलाबजाम करून बघा. एकदम परफेक्ट असे आपले हे गुलाबजाम बनवून तयार होतात. असे मऊ रसरशीत असे गुलाबजाम हे बनवून तयार होतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग हे कसं बनवायचे ते बघू. तर इथं मी हे रेडीमेड प्रीमिक्स घेतलेलं आहे. कुकवेलचं हे मी गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. आता हे पाठीमागं पण याची खूप सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही हे कुठल्याही कंपनीचा प्रीमिक्स घेतला तरी पण चालेल. आणि मी हे 200 ग्रॅमचं हे पॅकेट घेतलेलं आहे. तर आपण या 200 ग्रॅम पॅकेटपासून आज गुलाबजाम बनवणार आहोत. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्ही बाउलमध्ये किंवा ताटामध्ये सुद्धा हे काढून घेतलात तरी पण चालेल. आता थोडंसं हाताने आपण हे असं व्यवस्थित मिक्स करू. त्याच्यात थोड्याशा अशा गाठी वगैरे असतात. आता थोडं-थोडं तर दूध घालून आपण हे सॉफ्ट असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि हे रूम टेम्परेचरचं दूध इथं वापरलेलं आहे. मी गरम दूध वगैरे घेतलेलं नाहीये. हे रूम टेम्परेचरचंच दूध इथं वापरलेलं आहे. तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा वापरलात तरी चालेल. पण दूध वापरल्यामुळे गुलाबजामला छान अशी टेस्ट येते. आणि अगदी थोडं-थोडं करून दूध घालायचं आहे. आणि सॉफ्ट असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडं-थोडं दूध लागेल तसं घालायचं आहे. एकदम दूध घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होतं आणि गुलाबजाम पण आपले हे छान होत नाहीत. त्यामुळे थोडं-थोडं दूध घालून असं सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर असा आपल्याला हा एकदम सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि आता हे आपण 5 ते 10 मिनिटं आपण हे असंच ठेवून देणार आहोत. इथे मी पाऊण वाटी दूध घेतलेलं होतं. त्यातले 4 ते 5 चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे. आता इथं आपला गोळा भिजून झालेला आहे. रेस्टसाठी ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण आता साखरेचा पाक करून घेणार आहोत. तर इथं मी 1.5 कप एवढं साखर घेतलेली आहे. म्हणजे वजनी प्रमाण बघायला गेलं तर 700 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे आणि 2 ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आता ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे. फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे. मग आता साखर विरघळली की आपण मीडियम गॅसवरती उकळी काढून घेणार आहोत. आणि एक उकळी आली की आपण गॅसची फ्लेम एकदम कमी करणार आहोत आणि 7 ते 8 मिनिटांसाठी आपण हा पाक शिजू देणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम कमी करायची. इथं आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक करायचा नाहीये. थोडासा हाताला चिकट लागेल इतपत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपण इलायची पावडर घालून घेणार आहोत. 1 चमचा इलायची पावडर घातलेली आहे आणि इलायची पावडर घातल्यावरती आपण 1 मिनिट हे परत असं शिजवून घेणार आहोत. म्हणजे इलायचीचा फ्लेवर त्यामध्ये पाकामध्ये उतरतो. आता इथं 1 मिनिटानंतर आपण गॅस बंद करू. तर इथं आपला हा साखरेचा पाक तयार झालेला आहे. इथं आपण 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवलेला नाहीये. फक्त साखर विरघळली की आपण 7 ते 8 मिनिटं हा पाक आपण शिजवून घेतलेला आहे. गुलाबजामसाठी आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायची काहीच गरज पडत नाही. तर आपला पाक इथं बनवून तयार झालेला आहे आणि आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊ. तर इथं आपलं हे पीठ पण छान असं भिजलेलं आहे आणि आपण 1 मिनिट परत मळून छानपैकी असं हाताला तूप लावायचंय किंवा तेल लावून घ्यायचंय आणि असे गोळे बनवून घ्यायचे. असे मीडियम साइजचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला याच्यापेक्षा पण छोटा बनवायचा असेल तरी बनवू शकता. आणि त्याला कुठेही असं क्रॅक न पडता आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता हे मीडियम साइजचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत. आता 200 ग्रॅम प्रीमिक्स पासून इथे आपले 40 तरी गुलाबजाम बनवून तयार होतात. पण इथं मी थोडी मीडियम साइज मध्ये केलेली आहे. त्यामुळे माझे 30 इथं गुलाबजाम बनवून तयार झालेले आहे. तर इथं आपले हे गोळे बनवून तयार झालेले आहेत आणि तेल पण आपलं हे
असं थोडस कोमट असं गरम करून घ्यायचं. एकदम कडकडीत गरम करायचं नाहीये. थोडस असं कोमट गरम करून घ्यायचंय. कडकडीत गरम केलं तर वरून ते पूर्ण ब्राऊन होतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात. त्यामुळे आपल्याला हे थोडस असं कोमटच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये हे जेवढे राहतील तेवढे आपल्या ह्याच्यामध्ये हे गुलाबजाम सोडायचे आहेत असे. आणि लगेच झाऱ्याने तुम्ही हे असे पलटायला जायचं नाही, कारण ते खाली चिकटलेले असतात. थोडस हातानेच असं हे हलवायचं असं आणि सारखं आपल्याला हे असं आलटून पलटून घ्यायचंय, म्हणजे व्यवस्थित असं सगळीकडून त्याला एकसारखा कलर येतो. त्यामुळे सारखं असं हे हलवत राहायचंय. त्यामुळे सगळीकडूनच गुलाबजामचा छान असा कलर येतो. गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे. गॅस मोठा करून जर तुम्ही केला तर एकदम हे डार्क होतात वरून आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात. त्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला हे चांगलेसे तळून घ्यायचे आणि सारखं असं हलवत राहायचंय, म्हणजे एकसारखा व्यवस्थित असा कलर येतो. बघू शकता किती छान असा कलर यायला लागलाय त्याला. आणि गॅसची फ्लेम कमी करूनच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित असे हे शिजले जातात. नाहीतर मग वरून डार्क कलर येतो आणि आतमध्ये अजिबात शिजत नाही, तसे कच्चे राहतात. त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला हे छान पैकी असे तळून घ्यायचे आहेत. आणि बघू शकता किती कलर छान आलेला आहे. तर इथे हे आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊ आणि आता बाकीचे पण हे आपण असे तळून घेतलेले आहेत. आता हे पाकामध्ये आपण हे घालून घेणार आहोत आणि बघू शकता कुठेच आपलं हे तळताना क्रॅक वगैरे गेलेले नाही. एकदम परफेक्ट असे गुलाबजाम बनलेले आहेत. आणि इथं पाकामध्ये घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पाक एकदम कडकडीत गरम नको किंवा थंड नको. जर गरम असेल तर गुलाबजाम टाकले की त्याच्यामध्ये ते विरघळले जातात किंवा पाक थंड असेल तर तो गुलाबजाम मध्ये व्यवस्थित असा आतपर्यंत मुरला जात नाही. आता हे आपण 1 तासासाठी झाकून ठेवलं होतं. कोमट पाकामध्ये गुलाबजाम घालून घ्यायचे आणि इथं आपलं 1 तासानंतर बघू शकता गुलाबजाम किती छान झालेले आहेत. वरून आपण आता हा साखरेचा पाक घालून घेणार आहोत आणि बघू शकता गुलाबजामला एकसारखा कलर आलेला आहे आणि छान असे मऊ रसरशीत असे गुलाबजाम दिसतायत. कलर पण खूप छान आलेला आहे गुलाबजामला. तुम्ही बघू शकता कुठेही त्याला असं क्रॅक वगैरे आलेले नाहीये. तुम्हाला एक मी कट करून दाखवते. खूप छान असे गुलाबजाम बनवून तयार होतात आणि छान मऊ रसरशीत असे हे आपले गुलाबजाम बनवून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता पाक पूर्ण आतपर्यंत छान असा मुरलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे नक्की करून बघा. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.